आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज। हाक तुमची, साथ आमची। पाहत रहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज। ज्ञानोबा उदगिरे माझं नाव आहे। शिरोळगाव माझं राह। तर तक्रार काय साहेब, डीपी आहे माझ्या रानामध्ये, अजून 100 फूट जागा माझं आहे तिकडे। माझी पराड रोडचा काढायला माझं जागा आहे। ह्याच्या सुद्धा 3 वेळेस माझी नुकसान झाली। मी मरता वाचलो, म्हैस मरता वाचली। माझी लेकरं बाळ इथं येतात, तुम्हाला बसण्याबद्दल काही तक्रार नाही। 100 फूट जागा कडला बसवा माझी डीपी, एवढं विनंती, नाही तर मी आत्महत्या करून घेणार। कोणाच्या नावाने आत्महत्या करणार? आता सरकारच्या सरपंचाच, हां एमएसच्या वाले, मी आत्महत्या करणार। ह्याच्या वेळेस मी 3 वेळा धोका झाले माझा। हो, तर मी काय करू जगू सांगा। माझं नाव चंद्रकांत उदगिरे, राहणार शिळजानापूर, तालुका उदगीर। हे बघत आहेत तुम्ही तळ्याच्या काट्याला, हे कित्येक वर्ष झालं माझे चुलते इथं रेग्युलर काम करतात। त्यांनी अडवल्यानंतर पण त्यांनी गैरहजेरीमध्ये ते आजारी पडले असता त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी गैर वेळेमध्ये ही डीपी लावण्यात आली। ही डीपी ॲक्च्युली इथून 100 फूट जर बघितलं ते पूर्ण जमीन आमचीच आहे। जाणून बुजून आम्हाला त्रास व्हावं ह्या अर्थानं डीपी भर शेतामध्ये लावली गेली आहे। ना पीक घेता येत, ना जनावरं इथं जर चरत असले, ह्या गवत जर खात असले तर त्या डीपीला जर चिटकले तर अक्षरशः डीपीला पूर्ण वायर खाली पडलेलं आहे, शॉर्ट सर्किट झालेलं आहे। दरवाजा नाही आहे साहेब, 3 वर्ष झालं झटतो निवेदन दिलेलं आहे। जर समजा कळकळीचं विनंती करून सांगतोय की शेतकऱ्याचा वाली कोणी नाही असं नका समजू, कारण शेतकरीच हा सर्वांना पोसू शकतो, सर्वांचा पोशिंदा आहे। त्या व्यक्तीला जर तुम्ही जाणून जर त्याला मारण्यास मजबूर करत असाल तर याच्यावर दुःखद गोष्ट कुठलीच नाही आहे। आणि सरकारला मी, प्रशासनाला पण सांगतोय की जे पण शेतकरी आहेत प्रत्येकाच्या शेतामध्ये गैरहजेरीमध्ये परवानगी न घेता जर तुम्हीच करते धारते जाणीवपूर्वक असून हे अनाडी व्यक्तीचा जर गैरफायदा घेऊन जर तुम्ही असे जर डीपी लावत असाल तर तुम्ही शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करतात। हे दिसून आलेलं आहे, हे जिवंत उदाहरण इथं आहे। 3 वर्ष झालं जर MSCB वाल्याकडे जर समजा दरवाजा लावायला जर पैसे नसतील तर मी माझ्या गाववाल्याकडनं 10-10 रुपये गोळून चंदा गोळा करून मी ही डीपी बनवायला, दरवाजा बसवायला मी देतो साहेब। एवढं का की तुम्ही जीव जायचं ती वाट बघत आहात का? असं जर तुम्ही ठरवलं असाल तर तुमचं हे तुम्ही सफल होण्याच्या अगोदर आम्ही जर 7 दिवसात जर दरवाजा नाही लावला, हे जर डीपी आमचं आर्थिक नुकसान, शेतीचं पीक जळालेलं, ह्याच्यावरती जीवाला धोका आहे। आम्ही एक दिवस जीव धोक्यात घालून शेताला येतो साहेब। आमचे लहान लेकरं घाबरतात की बाबा जनावर राखताना जर इथं जनावर जर खेटलं तर त्या जनावराबरोबर आमचे लेकरं पण मारण्याचा प्रयत्न करता का काय? साक्षात येऊन बघा म्हणा, हे तुम्ही येऊन बघता। अहो ते जे MSCB वाले इथं लावणार आहे त्याच्यावरती जे साहेब लोक आहेत ते बसूनच ते फक्त तिथं बघत आहेत का? अहो AC मध्ये बसून काही होणार नाही साहेब। शेतकऱ्याचा आत्मा तळतळ करतो। एक वेळेस तुम्ही प्रत्यक्षात शेतीमध्ये विजिट द्या, तर तुमचा तो पगार घेता ना तर तुम्हाला ते लागल, नाहीतर आम्हाला जर आमच्या कुटुंबाला जर त्रास होईल ना तुमच्या पण कुटुंबाला असंच हाय लागणार। ही तळतळीने सांगतो मी आज। लवकरात लवकर शेती असताना, जागा असताना आमचं शेत 100 फुटावरती रोड पलीकडे आहे, तिथं जर मंजूर झालेली डीपी आम्ही हे इकडे बघू शकता साहेब। हे गोरगरीब हे माणूस काय करणार? अहो याला लिहिता वाचता येत नाही म्हणून याचा तुम्ही एकतर निरीक्षण आहेत, त्याला वाचता येत नाही, त्याला गैरफायदा घेतलाय का तुम्ही? डीपी लावून गावचे काही लोकांचं शाबासकी घेण्यासाठी तुम्ही नुकसान केलं का या गोरगरिबाचं? एवढं सांगतोय, 7 दिवसात जर दरवाजा नाही लावला तर आमचं सर्व उदगिरे परिवार हे MSCBचे कार्यालयामध्ये येऊन आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। आणि जर याच्यावरती जर काय जर नुकसान झालं, आमचं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं तर याला जिम्मेदार MSCB राहणार, हे तळतळीने सांगतो शेवटचं।